म्हणजे 10-12 दिवसापूर्वी रामोहनचा मला फोन आला आणि या ठिकाणी हिराबा कॉर्नरच्या पतसंस्थेमध्ये आम्ही बैठक घेतोय आणि तुम्ही उपस्थित राहा. मी त्यांना हो म्हटलं. बैठकीला गेलो आणि त्या बैठकीमध्ये सर्वसामान्य रिक्षा चालक मालकांचं म्हणणं ऐकलं आणि केंद्र सरकारनं 29 डिसेंबर 2016 योग्यता प्रमाणपत्राला 1 दिवस जरी नूतनीकरणाला जर का उशीर झाला तर प्रति वाहन चालक 50 रुपये अन्यायी दंड या केंद्र सरकारनं केलेला आहे. तो निषेधार्ह आहे आणि 16 पासून आमचा सामान्य रिक्षा चालक मालक आणि सर्व छोटे टॅक्सीधारक हे आंदोलन करत असताना त्याकडं हे सरकार टुकुनी बघायला तयार नाही म्हटल्यावर की रामबोना त्यांच्या सरकारनं म्हटलं की आपण सुरुवात आता आंदोलन केल्याशिवाय मोर्चा काढल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. म्हणून एक प्रातिनिधिक स्वरूपात शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या रिक्षा चालकाला आम्ही त्या ठिकाणी काळे झेंडे लावण्याचा निर्णय घेतला आणि सरकारला एक प्रातिनिधिक स्वरूपात लक्ष वेधावं, नागरिकांचं लक्ष वेधावं म्हणून काळे झेंडे लावून गेले 10-12 दिवस रिक्षा चालक संपूर्ण शहरात आणि तालुक्यात फिरतायत. आणि 27 तारखेला या महायुतीत महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन आहे आणि आम्ही ठरवलं की अधिवेशनापूर्वी हा मोर्चा निघाला पाहिजे. आणि हा मोर्चा निघत असताना केवळ आम्ही नेहमी ज्यांचा प्रश्न आहे त्यांना बरोबर घेऊन मोर्चा काढतो आणि अशा वेळेला ज्यासाठी म्हणून आम्ही मोर्चा काढतोय, ज्या वाहनासाठी म्हणून मोर्चा करतोय, ती वाहनं, ती रिक्षा असतील, टॅक्सी असतील, सोबत असली पाहिजे मोर्चामध्ये. म्हणून आम्ही निर्णय घेतला. माननीय SP साहेबांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो की तुम्हा गोर गरिबांचा पोटाचा निकडीचा प्रश्न त्यांनी ओळखला आणि त्यांनी आम्हाला रिक्षा सहित या ठिकाणी मोर्चाला परवानगी दिली. त्याबद्दल मी देखील काही आभार त्यांचं मानतो. हा मोर्चा आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर आणलेला आहे. 50 रुपये प्रति दिवस हा दंड घेणं आणि विशेषतः या निर्णयाला स्थगिती मिळाली. आणि आपल्याला माहिती आहे की 1920 आपलं 2020-2021 जवळपास 2.5 वर्ष कोरोनाचं थैमान या राज्यामध्ये, देशामध्ये आणि जगामध्ये होते. त्यावेळी अनेक रिक्षा चालकांना उपासमाराची वेळ आली कारण रस्त्यावर बोल नव्हतं, धंदा त्या ठिकाणी कुठलाही नव्हता. आणि त्या काळामध्ये ज्या रिक्षाधारकांनी, ज्या वाहनधारकांनी आपल्या परमिट रिन्यू करायचं राहिलं नव्हतं, मला इथं नावं सांगता येतील परंतु वेळ कमी आहे. सांगली शहरातले 3-4 जण असे आहेत की त्यांच्याकडं त्यावेळी पैसे नव्हते कारण रिक्षा पूर्ण बंद होत्या. आणि ज्या वेळेला कोरोना संपला आणि परमिट रिन्यू करायला केल्यानंतर त्याला तिथल्या आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये दंड झाला. म्हणजे एका सामान्य रिक्षाधारकाला कोरोना काळामध्ये त्या ठिकाणी योग्यता प्रमाणपत्र रिन्यू करू न शकल्यामुळं 1.5 लाख भरायला लागणार होते. त्या रिक्षाधारकानं रिक्षा बंद केली, घरात बसला. आता असे किती हजारो रिक्षाधारक तुम्ही घरी बसवणार आहात, हा आमचा या महाराष्ट्र सरकारला सवाल. आणि म्हणून आज जो मोर्चा निघालाय रामभाऊ, आपल्याला मला सर्व रिक्षाधारकांना, टॅक्सी वाहनधारकांना विनंती करायचं, आज आपण इथं मोर्चा एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेतलाय. या सरकारला जाग यायची असेल तर म्हणजे इथं उल्लेख केला आमचे मित्र शंभूराज चटकरांनी, आम्हाला जरूर अभिमान आहे महाराष्ट्रातला नागरिक म्हणून की महाराष्ट्रातला एक रिक्षाधारक, रिक्षा चालक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. त्याच्याबद्दल निश्चित अभिमान आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे. परंतु ज्या रिक्षा चालकांच्या, ज्या रिक्षावरती आणि तुम्हाला सर्वांच्या वरती प्रेमापोटी जे निवडून आले, आमदार झाले, मंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाले, त्याला मात्र आपले
जे रिक्षाधारक बंधू भगिनी आहेत त्यांचं मात्र दुःख दिसत नाही, हे दुर्दैव आहे. तुम्ही या ठिकाणी हे राज्य सरकार गेले 2.5 वर्षापासून सत्तेवर आहे. लोक कल्याणकारी मंडळ रिक्षा धारकांचं जे आहे त्यातून जे त्यांना काही मदत मिळणार होती ते देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दाम त्याच्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. रामू बरोबर आहे ना. 10 वर्ष ते बिजल डोंगळं त्यांनी ठेवलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेला इथं आम्ही ऐकलं टीव्हीवर बघितलं, वर्तमानपत्रातून समजलं की रिक्षा चालकांकरता मालकांकरता महामंडळ स्थापन करणार आहे. परंतु हे होत असताना आमची बिना मागणी आहे, महामंडळ स्थापन करा, मदत झाली पाहिजे. परंतु पहिल्यांदा हा केंद्र सरकारचा जो अन्यायकारी दंड झालेला आहे तो रद्दच करा ही मागणी आमची आहे. आणि मग तुम्ही त्या पाठीमागे महामंडळाच्या लागा. मी आता विनंती करेन, आज इथं मोर्चा आपला झालेला आहे. या मोर्चामुळे निश्चितपणानं प्रत्येक जिल्ह्यात अशा कृती समिती रिक्षाधारक टॅक्सीधारकांच्या मोर्चे होतीलच. परंतु मी विनंती करेन की आता अधिवेशन चालू आहे तोपर्यंत रामू राज्यातला एक मोर्चा महाराष्ट्राच्या विधिमंडळावर आपण नेला पाहिजे. तर लाखो रिक्षा चालक मुंबईमध्ये ज्या वेळेला रस्त्यावर उतरतील तेव्हाच जाग येणार या सरकारला आणि तेव्हाच हा अन्यायकारक जो कर आहे तो रद्द होईल. तुम्ही पाहिलं की मतदान संपल्यानंतर संध्याकाळी आरटीओ ऑफिसचं ऑनलाईन त्या ठिकाणी सुरू होतं आणि दंडाच्या रकमा दिसायला लागतं. म्हणजे किती स्वार्थी सरकार आहे, किती फसवणारं सरकार आहे. आणि म्हणूनच आम्ही त्यांना लोकसभेला दणका दिलेला आहे. आता इथं सांगितलं रंभवणे आणि अजितरावने की आता लोकसभा म्हणजे एक घाटी होती. आता तुम्ही जर का दंड रद्द नाही केला तर विधानसभेला किमान सांगली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तरी निश्चितपणानं तुमचा भाजपच्या आणि तिथं महायुतीच्या उमेदवारांचा पराभव करायचा हे संघ आपण बांधूया. कारण महाविकास आघाडी सरकार या सत्तेवर राज्यामध्ये पुन्हा 2024ला सत्तेवर येईल असा विश्वास आहे. आणि तोपर्यंत यांनी काय नाही केलं तर निश्चितपणानं आपण नवीन सरकारकडनं 100 असतील. आणि विष्णू माने कदाचित काही तुम्ही आमच्या बरोबर असू शकता काय माहिती. त्यामुळं आपण सर्वांनी मिळून या पुन्हा एकदा या राज्य शासनाला जागा करण्याकरता असंच एकत्रित राहूया. सर्व संघटनांनी एकजूट केली की निश्चितपणानं खुश नाही. परंतु काही संघटना अजून नाहीये. त्यांना सांगायला पाहिजे की पोट सर्वांना सारखे आहे, भूक सर्वांची सारखी आहे. आणि ज्याच्यावर पोट आणि ज्याच्यावर भूक आपली बाकी त्या प्रश्नाकरता आपण एकत्र येऊन आपण तिथं लढत असताना तुम्ही खांद्याला खांदा लढा आणि आमच्या बरोबर या. हीच एक आपण त्यांना साथ देऊया. तमाम सर्व रिक्षा चालक मालक सर्व टॅक्सी चालक मालकांचं मनापासून धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो. हे दाखवलेली एकजूट ही वज्रमूठ आपण असंच कायम ठेवू आणि हा प्रश्न तिथंच धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.